हो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला ना माझं पूर्ण रुटीन दाखवणार आहे आणि बघा आज मी साडी घातली आहे. तर ते कशासाठी तर ते तुम्हाला पुढे समजेलच. कारण आज ना मला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं होतं आणि मग मला नंतरला महादेवाच्या मंदिरात जायचं होतं. तर हे बघा आपलं महादेवाचं मंदिर किती मस्त आहे बघा मंदिर. तर तुम्हीही माझ्यासोबत महादेवांचं दर्शन घ्या. बघा हे मंदिर किती मस्त आहे बघा. छान असं मस्त काम केलं आहे मंदिरात बघा. आणि आतमध्ये आल्यानंतर पण बघा वरती असं किती छान असं पेंटिंगचं हे केलं आहे, झुंबर वगैरे छान असं लावलेत बघा. किती मस्त दिसतं मंदिर. तर तुम्हीही माझ्यासोबत महादेवांचं दर्शन घ्या. तुम्ही माझ्यासोबत दर्शन घेतलंच असेल. तर आता मी घरी आले आणि घरात आल्यानंतर आहे ना घरात आले आणि मग पहिला चहा ठेवला. कारण मला ना सकाळचा ना चहा लागतो. जर मला चहा नाही भेटला ना तर माझं ना खरंच पूर्ण दिवसच खराब जातो. मला चहाची खूप तलब आहे. सकाळ सकाळ मला चहा लागतोच लागतो. मग इथे पटकन असं चहा करायला घेतला. चहापत्ती वगैरे टाकले, साखर वगैरे घातली. तर साखरेचा चमचा ना खाली गेला होता, त्याच्यामुळे तो काढायला पण होत नव्हता. काढला असतं तर सगळी साखर सांडली असती, म्हणून मी हातानेच अशी साखर घातली आणि मग चहा करून घेतला. तर चहा करून झाला आणि मग नंतरला मला झाडांना पाणी घालायचं होतं. तर मग ते करायला घेतलं. तर इथे चहा मस्त आपला उकळत ठेवला होता आणि मग नंतरला मग झाडांना पाणी वगैरे सगळं घातलं. कारण बघा इथे झाडं कशी झालीत बघा. चांगले त्यांना खत बीत सगळं घालते तरी पण ना काय माहिती अशी काही झाडं आहेत ना त्यांना ना फुलंच येत नाहीत. म्हणजे माझ्याकडे जे सदाफुलीचं झाड आहे ना सफेद, त्याला रोज फुलं येतात. परत जास्वंदीचं आहे त्याला पण येतात. पण हे जे मोगऱ्याचं झाड आहे ना त्याला फुलं येत आणि न ते वाढत. काय माहिती नाही असं का होतं. ऊन वगैरे तर आमच्याकडे नेहमीच असतं, पण काय माहिती त्याला काय फुलं येत नाहीत ते. तर प्लीज मला झाडांसाठी ना तुम्हाला जर काय माहिती असेल तर प्लीज मला कमेंट करा. मग पाणी वगैरे घालून मग नंतरला आले आणि मग नंतरला चहा आपला झाला होता इथे रेडी. तर चहा गाळणीत ओतून घेतला आणि मग तो पीत बसले. तर मस्तपैकी सकाळ सकाळ असं चहा भेटला ना खरंच मग माझा दिवस पूर्ण छानच गेला मग नंतरचा. चहा वगैरे मी पिऊन घेतला आणि मग नंतरला लागले मग मी जेवणाच्या तयारीला. तर इथे ना मला भात-डाळ लावायचं होतं, तर त्यासाठी मी तांदूळ वगैरे काढत होती. तर तांदूळ वगैरे काढून घेतले, डाळ वगैरे चांगली स्वच्छ अशी 3-4 वेळानं पाण्यातनं चांगली अशी धुवून घेतली. कारण मला ना असं पाण्यातनं 3-4 वेळा काढल्याशिवाय मला ती कुकरला डाळ लावूशीच वाटत नाही. मग चांगली अशी पाण्यातनं धुवून काढली. आणि इथे कार्तिक मध्ये सारखा येत होता, तर त्याला बिस्किट खायचं होतं म्हणून तो सारखा मध्ये येत होता. तर मग त्याला ते बिस्किटचं कवर काढून दिलं आणि मग नंतरला कुकरचं भांडं होतं ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलं परत एकदा पाण्यातून आणि मग नंतरला कुकरला लावला. किचन ओटा पण खराब झाला होता, थोडं पाणी सांडलं होतं, तर ते सगळं पुसून वगैरे घेतलं आणि मग नंतरला मग भाजीच्या तयारीला लागले. मग इथे माझ्याकडे आज ना बटाट्याचे काप करायचे होते. तर त्यासाठी असे 2-3 बटाटे घेतले चांगले, ते असे साल काढली त्याची आणि चांगलं असं धुवून घेतलं आणि मग नंतरला चांगले असे बारीक कट करायचे. जसे आपण भजीसाठी करतो तसे बारीक असे कट करायचे. जास्त जाड पण ठेवायचे नाही आणि जास्त पातळ पण ठेवायचे नाही. एकदम मीडियम साईजमध्ये कट करायचे चांगले. मग हे पण 2-3 वेळा पाण्यातनं धुवून घेतले आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकलं. तर मला ना थोडं हे स्पायसी लागतं, त्याच्यामुळे मी जरा जास्तच तिखट घातलं आहे याच्यामध्ये. मग चांगलं अशी वरतून मस्त हळद वगैरे टाकली, मस्त असं मीठ वगैरे टाकलं आणि मग चांगलं असं मिक्स करून घेतलं. चांगलं असं मिक्स करायचं आहे मस्त. आणि मग नंतरला आहे ना त्याच्यामध्ये ना थोडंसं फ्राय करताना ना थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं चांगले क्रिस्पी होतात आणि मग त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे तांदळाच्या पिठामध्ये. तर इथे गॅसवर तवा ठेवला होता, त्याच्यात चांगलं तेल वगैरे ओतून घेतलं आणि मग आपण जे बटाट्याचे केले होते काप ते त्याच्यात टाकून घेतले. जसं आपण मच्छी फ्राय करतो ना तसंच हे सेम करायचं आहे.
चांगले असे गोल्डन फ्राय करून घ्यायचे, जसे आपण मच्छी करतो ना सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. आणि अधूनमधून असं थोडं पलटी करत राहायचं, नाहीतर मग ते करपू शकतं. आणि मग नंतरला मग इथे भांडी वगैरे होती तर ती घासायला घेतली, कारण खूप भांडी होती. कारण जर आधी जर घासली ना तर मग नंतरला बघा भांड्यांचा पसारा जास्त होत नाही, म्हणून भांडी पण अशी पटापट घासून घेतली मस्त. Hanging on, walking tall. Some days I got no use for it all. भांडी वगैरे सगळी घासली, नंतरला मग भाकरी वगैरे केली आणि मग नंतरला डाळीला फोडणी घातली. तर ही बघा आपली डाळ इथे पण झाली आहे फोडणी घालून, आणि आपले बटाट्याचे काप पण रेडी आहेत. तर मस्त बटाट्याचे काप, डाळ आणि भाकरी आणि भात, मस्त असं जेवण आपलं झालं आहे दुपारचं. तर आता मी तुम्हाला आहे ना कार्तिकचं दाखवते. बघा कार्तिकला मी भरवायला घेतलं, तर कार्तिकची बघा किती नाटकं चालू आहेत. त्याला भरवते पण तो ना खातच नव्हता, तर किती नाटकं करत होता बघा. म्हणजे लहान मुलांचं खरंच मला काही समजत नाही, त्यांना भूक पण लागते, भरवलं तरी पण खात नाही, अशी नाटकं करत बसतात. जबरदस्तीने त्याला मी भरवलं आणि मग नंतरला दुपारी मग त्याला मी अभ्यासाला बसवलं, कारण त्याला संध्याकाळी क्लासला जायचं होतं, म्हणून तो अभ्यास वगैरे करत होता. त्याला क्लासवरून मग नंतर पाठवलं आणि मग नंतरला क्लासवरून मग नंतर घरी येत होते. तर तेव्हा मला पाणीपुरी खायची होती, मस्त अशी मला पाणीपुरी खूप आवडते. तर पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि मग नंतरला संध्याकाळच्या जेवणासाठी भाजी वगैरे सगळी घेतली आणि मग घरी आलेत. आणि घरी आल्यानंतर कार्तिकचं पुन्हा बघा चालू झालं ड्रॉइंगचं. तर त्याला असं पेंटिंग करायला ना खूप आवडतं, आणि मग त्याला भूक पण खूप लागली होती, म्हणून मग त्याच्यासाठी मग मॅगी केली. तर नंतरला मग भाजीची संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली. तर मॅगी आपली रेडी झाली होती, मग ती कार्तिकला मी दिली आणि मग नंतरला जेवणाची तयारी करायला सुरुवात घेतली. तर आज ना मला जेवणामध्ये पुलाव करायचा होता, तर त्यासाठी मग मी आधी इथे बघा कांदे वगैरे सगळे कट करत होते. तर तुम्ही याला पुलाव पण म्हणू शकता, नाही तर मसाले भात पण. तर संध्याकाळचं ना असं हलकं फुलकं जेवण असलेलं बरं असतं, आणि आता गरमीचे दिवस चालू आहेत, उन्हाळा एवढं गरम होतं तर ते जेवण पण जात नाही. तर असं संध्याकाळच्या टायमाला असं हलकं फुलकं खाल्लं ना तर खरंच बरं वाटतं. म्हणून मग इथे कांदे वगैरे सगळे कापले, टॉमॅटो वगैरे कापून घेतले. तर टॉमॅटो कापताना काय झालं, तर सुरीला ना धारच नव्हती, त्याच्यामुळे ना खूप वेळ लागत होता, म्हणून मग मी चॉपरमध्ये पटकन टॉमॅटो बारीक करून घेतले आणि मग नंतरला फ्लावर वगैरे साफ केलं. आणि मग नंतरला कुकर ठेवला, त्याच्यामध्ये बघा हळद, थोडीशी राई, थोडंसं जिरं वगैरे सगळं टाकून घेतलं. जसं आपण मसाले भात पुलाव करतो सेम तसंच पद्धत आहे, फार काही वेगळं असं काही नाही आहे, जसं आपण रेग्युलर करतो त्याच पद्धतीने मी बनवलं.
बघा आपलं पुलावसाठी सगळं आपलं झालं आहे. मग नंतरला झाकण वगैरे लावून घेतलं आणि मग नंतरला ह्या मुलांसोबत बसली. तर कार्तिकचा फ्रेंड होता, तो घरी आला होता कार्तिकसोबत अभ्यास करायला. तर त्याला ना पेंटिंगचं खूप आवडतं, तर त्याला फ्लॉवर पॉटची पेंटिंग करायची होती. तर त्याला मी शिकवत होते की कसं करायचं, म्हणून मग माझी क्रिएटिव्हिटी चालू झाली. तर आजचा व्हिडिओ ना माझा असाच गेला, आजचा दिवस माझा असाच गेला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ना मला नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला. आणि प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.